नाही, हे मला आज सांगता येणार नाही. परंतु काही लोक जिल्ह्यातील सुद्धा भाजपमध्ये आले, तर काय आपल्याला आश्चर्य वाटू नये. कारण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पॉलिटिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आपलं भवितव्य हे फक्त आता भाजपमध्ये आहे, हे लक्षात येत चाललेलं आहे. आणि त्यामुळं ओढ लागलेले आहे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी. रोज आम्ही शेकडो लोकांना रोज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय. त्यामुळं मध्यंतरी आपण पाहिलं की शिवसेना आणि अ, अ, फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. काही कालावधीपूर्वी अजितदादांनी आपल्या सर्व आमदारांसह या सरकारच्या समर्थनार्थ ते आले, ते सोबत आलेले आहेत. काल आता परवा बाबा सिद्दीकी आलेले आहेत. अ, काल अशोक चव्हाण साहेब आपल्या पक्षात आलेले आहेत. पुढच्या काळामध्ये अनेक लोक येतील असं चित्र आता तरी दिसतंय आणि जे वातावरण आता राज्यात निर्माण झालेलं आहे. त्यामुळं बरेच लोक भाजपमध्ये येतील आणि कोल्हापुरी त्यात काही अपवाद असेल असं मला वाटत नाही. नाही, माझ्यासोबत कुणी संपर्क साधलेला नाहीये. वरिष्ठांशी संपर्क साधला असेल तर त्याची मला कल्पना नाहीये. नागरिकांचा काय फीडबॅक आहे ते त्यांनी ऐकावं, म्हणजे कळेल की किती विकास आहे. नाही, 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. आपण पाहिलं की ते स्थगितीचं सरकार म्हणून प्रसिद्ध होतं. ठप्प सरकार म्हणून प्रसिद्ध होतं आणि भ्रष्टाचार करणारं सरकार म्हणून प्रसिद्ध झालं. अनेक किस्से आहेत. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये या कोविडचं राजकारण झालं. त्यातून करोडो रुपये खाण्याचं काम सगळ्यांनीच, म्हणजे कोल्हापुरी त्यातून वेगळं नाही आणि मुंबई महाराष्ट्रही त्यातून वेगळी नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांनी केला. याच्या अनेक साक्ष्यात आपल्याला दाखले सगळ्यांचे मिळालेले आहेत. या गाव चलो अभियानाचा जो उपक्रम आहे तो लोकांपर्यंत जाऊन शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. यामध्ये लोकांचा जो फीडबॅक आहे तो जर तुम्ही आमच्या सगळ्यांचे सोशल मीडिया जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आकर्षित होत आहेत आणि काही केलं नसतं तर एवढे लोक आज आपले आपले पक्ष आपले विचार सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये का येत आहेत. भारतीय जनता पार्टी हेच या भारताचं भवितव्य आणि फ्युचर आहे. त्यामुळे प्रत्येक पॉलिटिकल मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला, मग ते आमदार असतील, खासदार असतील, साधे कुणी कार्यकर्ते असतील, त्यांना स्वतःचं भवितव्य भाजपमध्ये दिसतंय आणि म्हणून भाजपमध्ये लोक येत आहेत. चांगलं काम केलं. तुम्ही बघताय आज देशभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे, रस्ते बनत आहेत, ब्रिजेस बनत आहेत, डॅम्स बनत आहेत. अटल सेतू सारखा ब्रिज तुम्ही पाहिला आज की जगातला सगळ्यात मोठा ब्रिज बनला. जगातला सगळ्यात मोठा रेल्वेचा ब्रिज आपल्याकडे आहे. जगातली सगळ्यात मोठी उंच असणारी सरदार वल्लभभाई पटेलांची मूर्ती स्टॅच्यू आपल्याकडे आहे. भारत मंडपम सारखा जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर आपल्याकडे आहे. म्हणजे आज संपूर्ण जग भारताला एक वेगळ्या उंचीवर पाहतंय आणि त्या पद्धतीनं कार्य चालू असल्यामुळं लोक आकर्षित होत आहेत. हे सत्य नाकारता येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.